ज्या सुनेत्रा पवारांना शरद पवार गट हलक्यात घेत होता, आज त्यांच्याचमुळे शरद पवार गटाला सत्तेपासून लांब राहावं लागतंय। सुनेत्रा पवारांच्या एका व्हेटोमुळे शरद पवार गटाचा महायुतीतला प्रवेश लांबणीवर पडल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। महायुतीत यायचं असेल तर शरद पवार गटाला स्वतंत्र पक्ष म्हणून येता येणार नाही, त्यांना अजित पवार गटात विलीन व्हावं लागेल, त्यानंतरच त्यांना महायुतीची दारं खुली होतील अशी अट भाजपनं शरद पवार गटासमोर ठेवल्याची खात्रीलायक माहिती आहे। परंतु विलीनीकरणाला सुनेत्रा पवारांचा तीव्र विरोध असल्याचं समोर येतंय आणि त्यामुळे शरद पवार गटाच्या सत्तेत येण्याला जणू सुनेत्रा पवारांनी खीळ बसवल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे। अगदी सुरुवातीपासूनचा घटनाक्रम पाहिला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येईल, ती म्हणजे अजित पवार यांच्या निधनानंतरही काही काळ विलीनीकरणाची चर्चा जोरात सुरू होती, परंतु सुनेत्रा पवार यांनी कधीही यावर ब्रश शब्द देखील काढला नव्हता। आताही जेव्हा शरद पवार गटासमोर सत्तेत यायला विलीनीकरण हाच पर्याय शिल्लक असताना तो केवळ आणि केवळ सुनेत्रा पवारांमुळेच रखडला। ज्या सुनेत्रा पवारांना बाहेरचा उमेदवार म्हणून कधी काळी शरद पवारांनी हिणवलं होतं, आज त्या सुनेत्रा पवारांची सत्तेसाठी मनधरणी करण्याची वेळ शरद पवार गटावर तर येणार नाही ना? प्रश्न। जयंत पाटील यांनी भाजप नेत्यांशी घेतलेल्या बैठका, त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पटेल आणि तटकरेंशी झालेली संयुक्त बैठक हा याच सेटलमेंटचा भाग असल्याचं आता स्पष्ट होतंय। राज्याच्या राजकारणात सध्या पडद्यामागं बरंच काही घडतं। राजकीय वर्तुळातील चर्चेनुसार भाजपला केवळ शरद पवार गटाचा पाठिंबा नकोय, तर त्यांना कायदेशीर आणि तांत्रिकदृष्ट्या पेच नको, म्हणूनच एकाच राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा भाग म्हणून त्यांना हवी आहे। यामागे दोन अत्यंत महत्त्वाची कारणं सांगितली जाते। पहिलं म्हणजे सोमवारपासून सुरू होत असलेल्या संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात मोदी सरकार घटनेतील 131वी दुरुस्ती घेऊन येतं। या अंतर्गत लोकसभेच्या जागा थेट 850 पर्यंत वाढवून नवीन मतदारसंघ पुनर्रचना म्हणजे डिलिमिटेशन बिल सादर होणार आहे। हे ऐतिहासिक विधेयक मंजूर करण्यासाठी भाजपला प्रत्येक एका खासदाराची गरज आहे। शरद पवार गटाकडे असलेल्या 8 लोकसभा आणि 1 राज्यसभा खासदार भाजपसाठी गेम चेंजर ठरू शकतात। दुसरं कारण म्हणजे सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा वाद प्रलंबित आहे। ज्या शरद पवार गटाला स्वतंत्रपणे महायुतीत घेतलं तर महायुतीतील जागा वाटप आणि मित्रपक्षांची नाराजी सांभाळणं भाजपसाठी अवघड होईल। म्हणूनच भाजपने पहिले विलीनीकरण मगच सत्तेत प्रवेश हा एकच अजेंडा समोर ठेवला। चर्चेनुसार भाजपनं ऑफर दिली आहे की विलीनीकरण झाल्यास दिल्लीत दोन्ही नेत्यांना म्हणजे सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना प्रत्येकी एक केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपद दिलं जाईल। सुप्रिया सुळेंनी दिल्लीत जावं आणि राज्याची सूत्र सुनेत्रा पवारांच्या हाती राहावी असा हा प्रस्ताव। अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या गटाची धुरा सुनेत्रा पवारांकडे आली, मात्र या विलीनीकरणाच्या प्रस्तावाने पवार कुटुंबातील अंतर्गत संघर्ष पुन्हा पेटवला। सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांच्या विलीनीकरणाला टोकाचा विरोध आहे। त्यांना ठाऊक आहे की शरद पवार आणि सुप्रिया सुळे पुन्हा पक्षात आले तर अजितदादांनी कमावलेलं पक्षावरील वर्चस्व क्षणात संपुष्टात येईल। पार्थ पवारांचं राजकीय भविष्य सुरक्षित ठेवणं आणि पक्षावर आपला वरचष्मा ठेवणं सुनेत्रा पवारांसाठी पहिलं प्राधान्य। जर विलीनीकरण झालं तर रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासमोर पार्थ बाजूला फेकले जातील अशी त्यांना भीती आहे। दुसरीकडे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ हे मात्र विलीनीकरणासाठी अनुकूल असल्याचं समजतंय। ते सुनेत्रा पवार आणि पार्थ यांना बाजूला सारून बहुसंख्य आमदारांच्या जोरावर विलीनीकरणाची स्क्रिप्ट पूर्ण करण्याच्या तयारीत आहे। म्हणूनच प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यावर पार्थ पवारांनी थेट फडणवीसांची भेट घेऊन तिथे नेमकी काय चर्चा झाली याची खबर घेतली होती। शरद पवारांनी या संपूर्ण वाटाघाटींची धुरा आपले सर्वात विश्वासू शिलेदार जयंत पाटील यांच्यावर सोपवली आहे। गेल्या काही दिवसातील त्यांच्या गाठीभेटी बरंच काही सांगून जातात। जयंत पाटील यांनी सुरुवातीला भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासोबत मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गुप्त बैठक केली। त्यानंतर 14 जुलैच्या मध्यरात्री थेट देवेंद्र फडणवीसांच्या वर्षा बंगल्यावर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत चर्चा झाली। जयंत पाटील यांनी या भेटीमागे आपल्या मतदारसंघातील नगरसेवक अपात्रतेचा विषय होता असा खुलासा केला असला तरी मुख्यमंत्र्यांची भेट आणि सोबत पटेल आणि तटकरे असल्यानं यावरून राजकीय विलीनीकरणाची चर्चाच झाल्याचा संशय। फडणवीसांनंतर 16 जुलैला जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। अर्धा तास चाललेल्या या बंद दाराआड चर्चेत महत्त्वाचा तिढा सुटल्याचं बोललं जातंय। अजितदादांच्या जाण्यानंतर राज्याला सक्षम अर्थमंत्र्याची गरज आहे।
सूत्रांच्या माहितीनुसार सत्तेस आल्यास जयंत पाटील यांना महाराष्ट्राचे नवीन अर्थमंत्री केलं जाऊ शकतं, तर जितेंद्र आव्हाड यांनाही राज्य मंत्रिमंडळामध्ये मोठी लॉटरी लागू शकते. परंतु सध्या तरी हा संपूर्ण राजकीय खेळ लांबणीवर म्हणजे पडद्यामागे घडताना दिसतोय आणि लांबणीवर पडण्यामागे 3 मोठे अडथळे देखील आहे. पहिला म्हणजे भाजप थेट प्रवेश देत नाहीये. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आधी स्वतःचे अस्तित्व विसरून सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीत विलीन व्हावं लागेल. दुसरं म्हणजे सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी विलिनीकरणाच्या प्रस्तावाला स्पष्ट नकार दिला. जर पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद सुनेत्रा पवारांकडेच राहिलं तरच त्या विलिनीकरणाचा विचार करू शकतात, जी अट शरद पवार गटाला मान्य असणं कठीण समजलं जातंय. आणि तिसरं कारण म्हणजे अजितदादांच्या निधनानं बदललेली परिस्थिती. स्वतः शरद पवारांनीही कबूल केलंय की अजित पवार जिवंत असताना विलिनीकरणाची प्रक्रिया सकारात्मक दिशेनं सुरू होती. ती फेब्रुवारी 2026 मध्ये पूर्ण होणार होती. मात्र त्यांच्या अपघाती निधनाने या प्रक्रियेला मोठा ब्रेक लागलाय. आता सुनेत्रा पवार विलिनीकरणासाठी तेवढ्या उत्सुक नाही आहेत. थोडक्यात सांगायचं तर हा केवळ 2 पक्षांच्या विलिनीकरणाचा विषय राहिला नाही. ही भाजपची संसदेतील गणित, सुनेत्रा पवारांसह पार्थ पवारांचं राजकीय अस्तित्व, त्याचा पक्षातील वरचष्मा, जयंत पाटलांच्या माध्यमातून सत्तेत येऊ पाहणारा शरद पवार गट, अशा अनेक कंगोऱ्यांनी ही कहाणी बनली आहे. याशिवाय यावर शिंदे गटाची ही भूमिका जाणून घेणं भाजपसाठी महत्त्वाचं आहेच. कारण भाजप नंतर शिंदे गट क्रमांक 2चा मोठा पक्ष असल्यानं त्यांची यावरील भूमिकाही महत्त्वाची ठरेल. पुढील 8 ते 15 दिवसात जर सुनेत्रा पवारांचं मन वळवण्यात भाजपला किंवा तटकरेंना यश आलं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणखी एक ऐतिहासिक राजकीय घडामोड निश्चित मानली जाते. पण सध्या सुनेत्रा पवार एके सुनेत्रा पवार असं चक्र फिरतंय. अजित पवारांनंतर कमालीच्या काळजीनं सुनेत्रा पवारांनी हा पक्ष ताब्यात घेतला. दस्तूर खुद्द शरद पवार समोर येऊन सांगत होते की 12 फेब्रुवारीला राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार गटाचं विलिनीकरण होणार होतं, तरीही सुनेत्रा पवार यावर नाही म्हणजे नाहीच बोलल्या. अर्थ, हातातोंडाशी आलेला घास पवारांरूपी सुनेत्रा पवारांना हिसकावून द्यायचा नाहीये. पण एकट्या सुनेत्रा पवारांच्या मर्जीनं हा पक्ष चालेल का? जिथे पटेल आणि तटकरेंसारखी लोकांनी आधीच हा पक्ष अर्धा हायजॅक केलाय, ज्यांना सत्ता हवी आहे, पवारांनी दिल्ली हाताशी धरली आहे, या सगळ्यांमध्ये सुनेत्रा पवार तग धरू शकतील? कमेंट करा. मुद्दा आणि विषय आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा. या सगळ्या विषयांमध्ये टर्निंग पॉइंट इतकाच आहे की पार्थ पवारांची वाढलेली महत्त्वाकांक्षा. पार्थ पवार साईडलाईन होते, आता राज्यसभेवर पार्थ पवार खासदार आहेत. पार्थ पवारांना राजकीय समज किती आहे किती नाही हे पवारांनी आधीच बोलून दाखवलं होतं. त्यानंतर सुनेत्रा पवार सुद्धा एकामागून एक ॲक्शन घेताना दिसून येत आहेत. या सगळ्या गोष्टींमध्ये सुनेत्रा पवार ॲक्टिव्ह झाल्यात हे मान्य करावं लागेल. मात्र ते ॲक्टिव्ह पक्षातील कुरघोडी थांबवण्यामध्ये, निवडणूक आयोगाकडे काही पत्रव्यवहार करण्यामध्ये आणि आपल्या आतल्या आतच गोष्टी दाबण्यामध्ये जास्त ॲक्टिव्ह झाल्याच्या चर्चा होतात. आता जर पवार गट ॲक्टिव्ह होऊन जर सुनेत्रा पवारांच्या पक्षामध्ये आलाच तर मात्र सगळे राजकीय कंगोरे, सगळे धागेदोरे हे बदललेले असतील आणि या बदललेल्या पॅटर्नला देवेंद्र फडणवीस किंवा दिल्ली ओळखून आहे. आज जर दोन्हीही पवार एकत्र येऊन यांच्यामध्ये एक गट तरीही राहणारच असेल तर 2029च्या विधानसभा आणि लोकसभासाठी तसाही भाजपसाठी फायदा असेल. कसं पाहता तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे? कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. जय महाराष्ट्र.